देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. राज्यातील निवडणूक आयोग विकला गेलाय. आयोगानं सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत केली. निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे सर्वश्रुत आहे आणि निवडणूक आयोगाने जर त्यांनी अजूनही त्यांच्या कारवाया जर थांबवल्या नाही, सत्य त्यांनी बाजूला जर ठेवलं तर देशाला एका मोठ्या संकटाकडे ते घेऊन चाललेले आहे. त्याचं तरी किमान त्यांनी भान ठेवावं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दमदाटी करीत होते, अशी टीकाही सपकाळ यांनी केली. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, लोकसभा, राज्यसभा यांचे जे अध्यक्ष आहेत ते आणि राज्यपाल यांनी सर्वसाधारणपणे अराजकीय स्वरूपाची भूमिका ठेवली पाहिजे. कारण विधानसभेचे अध्यक्ष हे कस्टोडियन आहेत. कोणी संविधानाचा कस्टोडियन असतं तर नार्वेकर एक कस्टोडियन सभागृहाचे आहे, संवैधानिक पद आहे. आणि अशा पदावरचा माणूस हे गुंड्यासारखं मवाल्यासारखं जर दमदाटी करत जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या अवतीभोवती जर आढळून येत असतील तर ही फार मोठी एक शोकांतिका आहे. आणि त्यांना सदरचे विश्लेषण वापरण्याचं कारण असं की त्यांनी ज्या पद्धतीनं तिथे दमदाटी केली, त्यांची भाषा, त्यांचा आविर्भाव, त्यांची देहबोली ही अत्यंत खालच्या पातळीवर एक विधानसभेच्या अध्यक्षाच्या अनुषंगाने त्यांचं वर्तन हे आढळून आलं. निवडणूक आयोग प्रामाणिक नसल्याचंही सपकाळ यांनी ठामपणे नमूद केलं. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण याचं मागत असताना फिक्सिंगमध्ये आपला सहभाग नव्हता हे देखील त्यांनी जाहीर करावं. नार्वेकरांवर गुन्हे दाखल करावेत. निवडून आल्यानंतर घोडेबाजार हा जो चालतो ते आतापर्यंत आपण ऐकलं होतं. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य सत्ताधाऱ्यांनी चालवलं होतं. तर आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया अशा स्वरूपामध्ये त्यांनी त्यांची भूमिका हे ठरवून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनपोज जे आहेत हे लोक निवडून आणलेले आहेत. ही त्यांची लोकप्रियता नाही. सरकार युवकांना रोजगार देऊ शकत नाही, असंही सपकाळ म्हणाले. सरकार एकंदरीत बेरोजगारांना रोजगार देण्याच्या अनुषंगानं खूप कमी पडत आहे. 2 कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध करून दिल्या जातील हे नरेंद्र मोदींनी सांगून 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 24 कोटी तर नोकऱ्या मिळाल्याच नाही आणि पर्यायाने मोठी बेरोजगारी निर्माण झालेली आहे. आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना सातत्याने वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांना त्रस्त करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे. वंचितसोबत आघाडीबाबतही सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली. नांदेड, लातूर, मुंबई या ठिकाणी वंचितच्या सोबत आमची आघाडी झालेली आहे आणि इतर ठिकाणी आम्ही मित्रपक्ष म्हणून मैत्रीपूर्ण लढत देत आहोत.